नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? मस्त आहे आणि मस्तच राहा. नो टेन्शन. टेन्शन किती घ्यायचं की आपण ठरवायचं, कारण टेन्शनमुळे आपल्या शरीराला त्रास होतो हे माहिती आहे सर्वांना. तर टेन्शन फ्री राहा, निवांत राहा, खा प्या आणि निवांत राहा. तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आपण जेव्हा कपड्यावरून माणसाची किंमत ठरवतो ना, तर काही ठिकाणी तुम्हाला जाणवेल की साधी राहणीमानसुद्धा माणूस खूप श्रीमंत आणि उच्च विचाराचे असतात. प्रत्येक वेळेस आपण कपडों से आदमी की पहचान नहीं बताते असं म्हणतात ना, ते खरं आहे खरंच. आम्ही आता कोर्टामध्ये पण एवढं येतो जातो ना, तुम्हाला सांगते मी इतक्या केसेस पाहिल्या मी आता. बरेच वर्ष झाले मी येते जाते ना, तर इतके प्रॉब्लेम्स असतात ना लोकांचे, खूप प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे कसं आहे, छोट्या छोट्याशा गोष्टीला सुद्धा त्यांनी कोर्ट कचेऱ्या पोलीस स्टेशन करत असतात, ज्या गोष्टींचा अर्थच नाही काय असा असतो. म्हणजे छोटीसा जमिनीचा तुकडा म्हणा किंवा जागा म्हणा किंवा प्रॉपर्टी फ्रॉड करणे, खूप केसेस पाहिलेत मी. तर आपलं आयुष्य आपण कसं जगतोय ना हे आपल्याला पण कळत नाही आहे. आपलं अर्ध आयुष्य राहिलेलं आपण पोलीस स्टेशन कोर्ट कचेऱ्या असं घालवतो, तर जीवनाला काय अर्थ आहे सांगा? तर तिथे येणारे सुद्धा ना काही जण एकदम काही टॉपमध्ये येतात, इस्त्रीचे कपडे बिपडे कडक घालून, त्यांचे वेगळेच केसेस असतात. तर काही जण एकदम साधे गावंढळं असतात ना बायका, त्यांचे वेगळेच केस असतात. हो, कारण त्यांची कसं खेडेगावचे असतात, जमिनीच्या वादावरून बांधावरून, त्यांचं शेताचा बांध असतो त्याच्यावरून वाद असतात, ते वेगळे की ते मला इतके विशेष वाटायचं की. आणि काही जण येतात ना पूर्ण तोंड बांधून येतात आणि फक्त डोळे उघडे सोडतात, जसं काही फार मोठा आपण गुन्हा केला असं त्यांना वाटत असतं. आणि त्यांनी केलेला असतोच. जो येतो ना तोंड बांधून डोळे फक्त उघडे ठेवून, असं वाटतं त्याने मला खूप मोठा मी गुन्हा केला. खरं त्यांनी गुन्हा केलेला, पण तो म्हणून तो तोंड झाकून येतात ते. आणि कोर्टातनं न्यायाधीश म्हणतात चला तुमचं तोंड उघडा, तेवढं तोंड खाली उघडं घेतात, इथून एवढंच. पण असं कसं असतं, हे शेवटी कायदा कानून असतो, न्याय असतो, न्यायाधीश असतो, वकील असते, कशाला नेमलेत? लोकांचे प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी तर सगळं नेमलेलं आहे ना, हे कोर्ट कचेऱ्या सर्व काही. तर आपण बरेच वर्ष कोर्ट कचेऱ्या करतो, बरेच वर्ष कोर्टकारच्या झाल्या घालतो, तर आपलं व्यर्थ जीवन चाललं, आयुष्य व्यर्थ चाललं आपलं. कारण कसं आहे, ज्या घरामध्ये विनाकारण कोर्ट कचेऱ्या करणे किंवा, आणि त्यात काय तथ्य पण नसतं एवढं. कारण शेवटी कसं असतं, आपण ज्याच्यासाठी आपण कोर्ट करतोय, कोर्ट कचेऱ्याची एरझार, ते आपल्याला शेवटी आपल्या नशिबात नसतेच. म्हणजे जे आहे त्याच्याच नशिबात ते जाते आहे सत्याच्या. तर आपलं वडिलापर्जित असते ना जी जमीन जुमला काय, ते त्यांचे वारसा नसते मिळत असते, त्यांनी ज्या मुलांना जन्म दिला त्यांनाच मिळत असते. पण घरातले सुना वगैरे असते तर उगीच ते खटपट करतात, मला मिळावं मला मिळावं. मला काय करणार आहे मिळून तरी? आपण काय थोडीच घेऊन जाणार आहे, मिळणार ते नाही घेऊन जाणार, समोरचा घेऊन जाणार नाही आणि तो जो मागतोय तो पण घेऊन जाणार नाही. पण त्याच्यासाठी इतकं नातं म्हणजे खालच्या थराला जातात हे लोक, की पूर्ण नातं तोडून टाकतात ते लोक थोड्याशा जागेसाठी ना. इतकी इज्जत घालवतात ना, बापरे भयानक. साधं जरी घरी गेलं तर बोलायचं तर लांबच राहिलं, उठून पटकन ते पोलीस स्टेशनला फोन करणे, म्हणजे इतके विचित्र वागणे, गाड्यारडे आरोप लावणे. म्हणजे कसं ना, ह्यांचं मनस्थिती कशी अशी तयार होते म्हणते मी, है ना. माणसाचं मन कसं तयार होतं असं करायला, अजिब वाटतं ना आपल्याला. खरं आपलं इतकं जवळचं नातं आहे, हे पूर्ण विसरून जातात ते लोक. आणि मला वाटतं शनीचा दोष असेल बहुतेक अशा व्यक्तीला, है ना. असा व्यक्ती वागतो म्हणजे शनीचा दोष असेल. व्यक्ती तितके प्रकृती म्हणतात ते खरं आहे. आणि नेहमी मला वाटते की कपड्याच्या पेहरावावरनं
माणसाला जाणून घेणं खूप कठीण असतं है ना. काय 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 साध्या वेशातले खूप वेगळे असतात आणि जे एकदम कडक आलेले असं स्टँडर्ड त्यांचं तर खूप वेगळंच असतं. माणसाचा पेहरावरनं असंच तर ओळखायला येतं की ही कशी व्यक्ती आहे, पण ते चुकीचं आहे. साधी राहणीमान असून सुद्धा त्यांचे उच्च विचार असतात, खरंच उच्च विचार असतात. आणि जे ॲटिट्यूड असतात ना, ते त्यांना इतकं ॲटिट्यूड असतं ना, इतकी घमंडी असते ना त्यांना, इतका गर्व असतो ना, पण त्यांनाही माहीत नसतं की एक ना दिवस गर्वाचं घर खाली होतं आणि आपल्याला नको त्या परिस्थितीला परत तोंड द्यावं लागतं. म्हणून माणसाने कधीही त्यांच्या राहणीमानावरनं त्याचा स्वभाव किंवा त्याचं वागणं कधी ठरवू नये असं आहे. आणि इथं सगळं आपण सोडून जाणार असतो, पण काही गोष्टीसाठी उगी भांडतो आपण आणि नाही त्याच्यावर उगी आरोप करतो खोटा. किती विचित्र वाटतं नाही, माणसं किती विक्षिप्त असतात हे माणसं. असं वागतात की एका क्षणात ते नातं तोडून टाकतात. तू माझा कोणी नाही, मी तुझा कोणी नाही, संपलं, तुटलं नातं. पण अशाने नातं तुटतं का? तुटत नसतं नातं. शेवटी कितीही केलं तर ते एका आईच्या उदरातनं आलेले असतात, भाऊ बहीण आलेले असतात का, ते कसं काय नातं तोडू शकतात? एकाच पोटातून तुम्ही जन्माला घेतलेत आणि ते तुम्ही चक्क जगासमोर तुम्ही खोटं प्रूफ करता की माझा हा भाऊ नाही असं तुम्ही दर्शवता. पण असं म्हणल्यानंतर तुटत नसतं ते नातं, हे की नाही. पण ह्या लोकांना कळत नसतं की, आणि हे लोक काय काय ना शिकलेले जरी नसतात ना, काय म्हणतात ना, जेवढे शिकलेत तेवढे हुकलेले असतात. पण हे लोक शिकलेले नसतात, त्यांना ज्ञान नसते काय आणि काही कळत नसते. फक्त पैसा एक पैसा यांना कळत असते, फक्त पैसा पाहिजे त्यांना. आणि छोट्या छोट्याशा गोष्टी असतात, ते गोष्टी घेऊन पोलीस स्टेशन जाणे, कोर्टाला जाणे, पण त्याचा परिणाम आपल्यावर किंवा आपल्या मुलांवर पडतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. समाजामध्ये आपली खूप कमी किंमत होती हे पण त्यांच्या लक्षात येत नाही. समाज जरी तुम्हाला, आजूबाजूचे लोक जरी तोंडावर तुम्हाला गोड गोड बोलत असतील ना, पण ते चुकीचं आहे. ते कसं असतं, समोर आपल्या खूप गोड बोलतात आपल्याला, जसं काय असं वाटतं की ते आपल्याच बाजूने, पण आपल्या बाजूनच पाठीमागं जाऊन नावं ठेवतात. काय मूर्ख बाई आहे म्हणते, हे एवढं सुद्धा समजत नाही की इतकं छान यांचं नातं आहे, एवढ्याशा जागेवरून हे नातं सगळं तोडून टाकली असं म्हणतात लोक. म्हणून आपण जितकं साधं राहील ना, तितकं आपले विचारसुद्धा तसे ठेवावे लागतात. घामेंडेपणाने वागून, गर्वाने वागून काय उपयोग नाही. इथं सोडून जायचं सगळं. मग त्याच्यासाठी तर मला असं व्हिडिओ टाकावं वाटते की काही लोकांना म्हणजे समजत नाही ना की आपण कसं वागावं, काय वागावं, समाजात आपली काय इज्जत असते. तुम्ही जेव्हा ह्या जगात नसाल तेव्हा सुद्धा तुमचे लोक, म्हणजे आजूबाजूचे लोक, समाजातले लोक तुम्हाला नावं ठेवणार. काय ना, काय कमवलं ह्या बहिणी, जागेसाठी भांडणं केली, शेतासाठी भांडणं केली, जमिनीसाठी भांडणं केली, वाटते की नाही, तमाशा केला. आजूबाजूचे लोक नावं ठेवतात. बाहेर जाताना आपल्याला कसं तरी वाटतं, अक्रोड वाटतं असं की बापरे आपण काय वागतो, कसं वागतो, हे स्वतःला समजायला पाहिजे. हे जेवढे तुम्ही तुमचे भाऊ बंधकी मिळून मिसळून राहतील, तुम्ही नाही शेजारी शेजारी राहू शकता, तुम्ही एकत्र जरी नाही राहिले तरी चालेल, पण गोडी दाखवा ना तुम्ही समाजामध्ये. बघा आम्ही किती छान राहतो, किती सामंजस्यपणे राहतो, त्याचा परिणाम आपल्या मुलांवर होतो. म्हणून म्हणतो अरे यांच्या भावाभावातच येते, नाही तर आपण काय, मग आपल्या मुलंसुद्धा वेगळ्या वळणाला लागतात, असं होतं ते. आपला तो परिणाम आपल्या मुलांवर पडतो आणि 100% पडतो. म्हणून कधी भाऊ म्हणा किंवा जावा म्हणा, नणंद भावजाई म्हणा, सासू सून म्हणा, कुठलंही नातं राहू द्या, आईवडिलांचं राहू द्या, मुलाचं वडिलांचं राहू द्या, सामंजस्यपणाने राहायला पाहिजे. कारण या आयुष्यामध्ये प्रत्येकजण निघून जाणार असं सोडून सगळं काय, आहे की नाही. तर का आपण कुठं अमृत पिलेलं नाही की देव नाही आहे की आपण कायमचं ह्या जगात राहणार आहे. थोड्या दिवसासाठी आपण असतो, त्याच्यासाठी थोड्या दिवसासाठी तुम्ही आनंदी राहू शकत नाही किंवा एकमेकाला जोडून राहू शकत नाही, नातं टिकवू शकत नाही. तुम्ही टिकवू शकता, तुम्ही नातं. किती सुंदर नातं असतं आपलं. क्षणापुरतं का होईना आपण किती छान गोड बोललो असतो, राहिला असतो एकत्र, पण दुर्भाग्य म्हणायचं की कुठं तर आपण हरवत चालले नातं सगळं.
सगळं विसरून चाललो आहे आपण. कुठं आपलं नातं आहे, काय आहे. समाजामध्ये अशी नाती काही घडवलेले असतात, देवाने सुद्धा घडवलेले असतात की भावाभावाचं नातं किंवा जावाचं नातं, नणंद सगळ्याचं नातं, प्रत्येकाचं वेगळं वेगळं घडवून दिलेलं असं देवाने. पण त्या नात्याला इतकं ग्रहण लागतं ना, एकमेकाची तोंडंसुद्धा बघू वाटत नाहीत, एवढं ग्रहण लागतं त्या नात्याला. चला मग मला एवढं सांगायचं आहे की वडिलाचं पूर्वीचं काय असते प्रॉपर्टी वडिलाच्या नावाने, ते कुणी का घेणं, पण ते वडिलांची असते, शेवटी त्यांच्या मुलांनाच मिळणार असते. पण आपण उगीच भांडणं करून किंवा एकमेकाचं दुश्मनी बनून काय उपयोग राहणार नाही. ह्या जगामध्ये आपण येणार, एक दिवस जाणार, सगळेच जाणार एक दिवस. तर आपण थोड्या दिवसासाठी असतो, पण किती छान आनंदाने राहिलो पण असतो. समोरचा व्यक्ती पण तसा पाहिजे ना. आपण एकटाच प्रयत्न करून काय, समोरच्याने पण प्रयत्न करायला पाहिजे. तर दुःख वाटतंय मला, की खूप दुःख वाटतंय की मला अशा नात्यांचं, की जावांचं किती छान जमतंय, मैत्रिणीसारखं बहिणीसारखं राहू शकतात, ते पण एकदम दुश्मनासारखं झालेत. वाईट वाटतं मला. चला तर मग व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.